आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. वाघोलीत गुंडांना पोलिसांचा धडा. रायसोनी कॉलेज परिसरात गुन्हेगारांची धिंड, नागरिकांमध्ये समाधान. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील रायसोनी कॉलेज परिसरात धारदार हत्याने तरुणावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना वाघोली पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय. गुन्हेगारांची कॉलेज परिसरात धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारी सहन केली जाणार नाही असा कडक संदेश दिला आहे. या कारवाईचे नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे. गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी दुपारी सुमारे 2:30 सुमारास नागेश हा आपल्या मित्रांसोबत टी हाऊसवर बसला असताना मंगेश सांगळे वय वर्ष 23 राहणार वाघोली व त्याचे 2 साथीदार दुचाकीवर तेथे आले. मित्राला शिवी का दिली यावरून वाद झाला आणि त्यातूनच मंगेशने धारदार हत्याराने नागेशवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र वाघोली पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासातच मुख्य आरोपी मंगेश सांगळे याला अटक केली आहे. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती दूर करण्यासाठी व गुन्हेगारांना चपराक देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी आरोपींची कॉलेज परिसरात धिंड काढण्यात आली. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात थारा दिला जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे. कॉलेज परिसरात दहशत माजवणाऱ्यांना सोडले जाणार नाही. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी निर्भयपणे पोलिसांना माहिती द्यावी. प्रेस मीडिया न्यूजची ठाम भूमिका. गुंडांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. आज जर कॉलेज परिसरात मुलींना छेडछाड होत असेल तर फक्त शब्दांनी नाही, कायद्याचीच काठी उत्तर देईल. आम्ही कुणालाही घाबरत नाही. सत्य दाखवणे हेच आमचे काम. प्रेस मीडिया न्यूज नेहमी अन्यायाविरुद्ध एकमेव लढा देत राहणार. नागरिकांमध्ये आता विश्वास निर्माण झाला असून पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांना जागा नाही, कायद्याचा धाक कायम राहणार.